हॅलो गाईज, आज आहे मच्छीची भाजी. आज मी मच्छीची भाजी बनवणार आहे. तर पाहत राहा मच्छीची भाजी कशी बनवायची. ठीक आहे. हे हळद आणि मीठ लावून ठेवली आहे. अर्धा तास झाला मच्छीला. अर्धा किलो मच्छी आहे. हळद मीठ निंबू लावलं. याच्यात तिखट मीठ हळद खोबरं लसूण हे काढलं आणि टमाटर ना कांदे आहे. भाजीला तेल. आम्ही जास्त तेल खात नाही, थोडंफार तेल टाकतो, जास्त नाही टाकत. कारण हार्टचे पेशंट आहे घरी, त्यामुळं आम्ही तेल जास्त नाही टाकत. हार्ट पेशंट असल्यामुळं तेल कमी टाकतो. इथं टाकायचं तेजपत्ता, टाकायचा कांदा. मी नाही लावली आहे शेपटी कांदा झाला. मच्छी तळत नाही, तळलेली नाही आवडत आमच्या मुलांना. आम्ही अशीच साधीच बनवतो. तळूनही छान लागते, पण तळलेली नाही बनवत. हा लालसर कांदा होऊ द्यायचा थोडासा. लसूण आणि अद्रकची पेस्ट. मग तिखट आणि मीठ हळद बस. जिरा खोबऱ्याचा कूट थोडासा. आता टाकतो टमाटर. टमाटरला थोडीशी शिजू द्यायचं. शिजू द्यायला थोडंसं पाणी टाकायचं. मसाला बी झाला आहे. याच्यात काय सांगता, हळद, तिखट, मीठ, अद्रक लसूणची पेस्ट, कांदा, टमाटर आणि खोबरा कीस आणि धने पावडर आणि जिरे पावडर इतका आहे. मसाले आम्ही जास्त टाकत नाही. ठीक आहे. मच्छी टाकत आहो. मच्छी मोठी वाली मच्छी आहे. जास्त पसंत नाही, अर्धाच किलो आणली. खाणार बी जास्त नाही आमच्या घरची जगते ना. 3-4 जणांना एवढी होते. भरपूर.
हे स्टाईलवर उठते ना, म्हणून तिकडे ताट ठेवला आहे. नाही तळली तरी छान होते. मोठीवाली मच्छी ना सबड येते, नरम नाही कडक येते. तळली तरी येते पण अशी येते, पण तळलेली अशी खायला छान वाटते. आणि हे आहे ना रश्शाईचा कच्ची आहे का रश्शा टेस्ट लागते. पहा माझी यूट्यूब फॅमिली, मी आज बनवत आहो मच्छी. पाहिल्या मच्छी. याले थोडा वेळ झाकून ठेवू. छान झाले तळल्या आणि छान झाली. तुम्हाकडे कशी बनवते तर सांगा अजून. आता मी थोडंसं सांबार टाकतो आणि नंतर पाणी टाकतो थोडंसं. छान लागते अशी. जास्त मसाले टाकले ना खूप घट्ट होते, रश्शा खूप घट्ट होते, छान वाटत नाही. म्हणून नाही का थोडंसंच मसाले टाकले ना ते छान होते. पहा माझी फॅमिली तसं मी चिकन बनवत आहे, मच्छी बनवत आहे. विदर्भ स्टाईल अलग अलग बनवू शकते लोक, पण आमच्या घरी मसाले चालत नाही, त्यामुळं मी मसाले टाकत नाही जास्त आणि तेल बी नाही टाकत. अशीच छान होते. झाली सुटली का नाही सुटली ना, कडक आहे ना, कडक आली, सुटत नाही. मोठी मच्छी बारीक वाल राहिली ना ते सुटून नाही. आता मी थोडासा भाजीला रश्शा करायला लागते ना, तर थोडासा रश्शा बनवते. बस तर एवढं होतं फक्त. होते आम्हाला एवढं. तुम्हाकडे कसं बनवते भाजी सांगून द्या. थोडंसं आता उकळी आली का मग सांबार टाकून द्यायचा. झाली भाजी. भाकरीसोबत पोळीसोबत छान लागते. हा माझी यूट्यूब फॅमिली. आता मी थोडा सांबार टाकतो. धनिया ऊपर से धनिया धनिया धनिया. आम्हाकडे सांबार बी म्हणते, धनिया बी म्हणते. तुमच्याकडे का म्हणते? कोथिंबीर म्हणते. हां, अजून कोथिंबीर 3 वाण म्हणते. झाली. सुटली का नाही सुटली ना? छान आहे ना. पा अशी बनवतो आम्ही भाजी. थँक्यू यूट्यूब फॅमिली. पहा माझी भाजी पाहून, मच्छीची भाजी पाहून माझ्या भाजीला आणि मला लाईक आणि सबस्क्राईब करा.